Dear student, in the last lecture we have seen physical quantities, scalar quantity, vector quantity. In it we have defined mass, weight. We know that mass is a scalar quantity and weight is a vector quantity. Then next, use your brain power. जरा डोकं त्या ठिकाणी चालवायचे. का पहिला प्रश्न दिलेला आपल्याला की व्हाय वुड द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट बी मॅक्झिमम ॲट पोल्स अँड मिनिमम ॲट द इक्वेटर. सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की वस्तूचं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन पोल म्हणजेच त्या ठिकाणी ध्रुव जो आहे पृथ्वीचं असणारं जे काही दोन ध्रुव जे आहेत तर ते आपल्याला माहिती. तर ते असताना जे काही ध्रुव जे आहे तर त्या ध्रुवावर काय सांगितलं आपल्याला मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त त्या ठिकाणी वजन असतं. आणि असणारं जे काही हे जे असणारं जे काही विषुववृत्त जे आहेत ज्याला त्या ठिकाणी आपण इक्वेटर म्हणताना दिसतो तर त्या इक्वेटरवर त्या ठिकाणी असणारं जे काही वस्तूचं वजन जे आहे तर ते सर्वात कमी का राहतं हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले. काय सांगता येईल आपल्याला. द अर्थ इज नॉट कम्प्लिटली स्पेरिकल प्लॅनेट. पृथ्वीचा जर आकार जर आपण त्या ठिकाणी जर पाहिला तर पृथ्वी जी आहे तर ती पृथ्वी पूर्णपणे त्या ठिकाणी गोल नाही. देर इज स्लाइट डिप्रेशन ऑन बोथ द पोलर रिजन्स. या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की पृथ्वी जी आहे तर त्या पृथ्वीचा असणारा जो काही गोल जो आहे तर त्या गोलाचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर पृथ्वी जी आहे तर त्या पृथ्वीचे असणारे जे काही पोल जे आहेत म्हणजे सर्वसाधारणपणे साऊथ पोल आणि नॉर्थ पोल याचा जर आपण जर विचार जर केला तर सर्वसाधारणपणे हे या ठिकाणी असणारे जे काही पोल जे आहेत ध्रुव जे आहे तर त्या ध्रुवाला ते असणारे जे काही पृथ्वी जी आहे तर ती पृथ्वी थोडीशी त्या ठिकाणी चपटी जी आहे तर ती चपटी आपल्याला त्या ठिकाणी आढळण्यात आली असते. त्याच्यानंतर पुढे द इक्वेटर ऑन द अदर हँड इज स्लाइटली बल्गी. त्याच्यानंतर इक्वेटर जे आहे तर त्या इक्वेटरचा जर आपण जर विचार जर केला तर सर्वसाधारणपणे इक्वेटर जे आहेत म्हणजे विषुववृत्त जे आहे तर त्या विषुववृत्ताला ती असणारं जे काही पृथ्वी जी आहे तर ती पृथ्वी थोडीशी त्या ठिकाणी आपल्याला कशी दिसते फुगीर त्या ठिकाणी दिसते. आणि देअरफॉर द इक्वेटर्स रेडियस इज लिटल मोर दॅन द पोलर रेडियस. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारं जे काही पोलरचे असणारं जे काही रेडियस आणि असणारं जे काही इक्वेटरचे असणारं जे काही रेडियस या दोघांची त्या ठिकाणी कंपॅरिझन जर आपण जर केली तर विषुववृत्ताची असणारी जी काही त्रिज्या जी आहे तर ती विषुववृत्ताची त्रिज्या ध्रुवाची असणारी जी काही त्रिज्या जी आहे तर त्या त्रिज्येपेक्षा थोडीशी त्या ठिकाणी जास्त येताना दिसते. द ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन ॲट द सेंटर ऑफ द अर्थ इज झिरो. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत नसते की पृथ्वीचं असणारं जे काही केंद्र जे आहे तर त्या केंद्रस्थानी असणारं जे काही गुरुत्वाकर्षण असणारं जे काही त्वरण जे आहेत किंवा गुरुत्वीय असणारं जे काही बल जे आहेत तर ते बल त्या ठिकाणी झिरो असतं. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲट द इक्वेटर इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द पोल्स. दुसरं आपल्याला सांगितलंय की सर्वसाधारणपणे विषुववृत्त जे आहे तर त्या विषुववृत्तावर असणारं जे काही गुरुत्वीय असणारं जे काही बल जे आहे तर ते गुरुत्वीय बल ध्रुवांवर असणारं जे काही गुरुत्वीय बल जे आहे तर त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी जास्त असतं. आणि देअरफॉर हिअर वेट इज झिरो. आणि म्हणून सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की असणारं जे काही वेट जे आहे तर ते वेट त्या ठिकाणी झिरो असतं. ऑन द अदर हँड द ऑब्जेक्ट वे मोर ऑन द पोल्स. याच्या उलट आपल्या लक्षात येत असते की पोल जे आहे तर त्या पोलवर असणारं जे काही एखादं असणारं जे काही वस्तू जे आहे तर त्या वस्तूचं वजन त्या ठिकाणी जास्त त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतं. अँड देअरफॉर वेट ऑफ अन ऑब्जेक्ट बी मॅक्झिमम ॲट द पोल अँड मिनिमम ॲट द इक्वेटर. आणि म्हणून सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की ध्रुव जे आहे तर त्या ध्रुवावर असणारं जे काही वस्तूचं असणारं जे काही वेट जे आहे वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी आपल्याला जास्त आढळून येताना दिसतं. तर असणारं जे काही विषुववृत्त जे आहे तर त्या विषुववृत्तावर मात्र त्या ठिकाणी त्या वस्तूचं वजन त्या ठिकाणी आपल्याला कमी आढळून येताना दिसतं. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे पहा की व्हाय इज. काय क्वेश्चन दिलेलं आहे की व्हाय इज वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट ए हाय अल्टिट्यूड लेस दॅन इट्स वेट ॲट द सी लेवल. म्हणजे वस्तूचं वजन उंच जागेवर समुद्र सपाटीपेक्षा कमी का राहील. आता काय कारण सांगता येईल. द वेट विल बी द लेस ॲट द प्लेस वेअर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज लेस. म्हणजे वस्तूचं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन कमी राहील. कुठे कमी राहील तर ज्या ठिकाणी पृथ्वीचं असणारं जे काही गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल ज्या ठिकाणी कमी राहील तर त्या ठिकाणी त्या वस्तूचं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी कमी राहील.
आता काय सांगितले, ॲज द ऑब्जेक्ट रायजेस टू द हायर अल्टिट्यूड इट इज मुव्हिंग अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे जेवढा असणार तो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी उंचीवर त्या ठिकाणी जाईल, तसतसं त्याचं असणारं जे काही पृथ्वीचं असणारं जे काही केंद्र जे आहे तर त्या केंद्रापासूनचं असणारं जे काही अंतर जे आहे तर ते अंतर त्या ठिकाणी काय आता ते वाढत त्या ठिकाणी जाताना दिसतं. The gravitational force at the higher altitude will be the lesser as compared to that of at the sea level. आणि म्हणून उंचावर गेल्यामुळे काय आता दिसतंय की जास्त उंचीवर त्या ठिकाणी पृथ्वीचं असणारं जे काही गुरुत्वाकर्षण बल जे आहे तर ते गुरुत्वाकर्षण बल त्या ठिकाणी समुद्र सपाटीपासूनचे असणारं जे काही अंतर जे आहे तर त्या अंतरापेक्षा त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. आणि देअरफॉर वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट द हाय अल्टिट्यूड लेस दॅन इट्स वेट ॲट द सी लेवल. आणि म्हणून वस्तूचं वजन उंच जागेवर काय होताना दिसते समुद्र सपाटीपेक्षा आपल्याला त्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी राहताना दिसतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आता पुढे काय दिलेले, विल इट पॉसिबल टू यूज वन अँड द सेम युनिट टू मेजर द फिजिकल क्वांटिटीज सच ॲज वेट, डिस्टन्स, व्हेलॉसिटी, टेम्परेचर. आता काय सांगितलं की सर्वसाधारणपणे वस्तुमान असेल, वजन असेल, अंतर, वेग, तापमान अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही भौतिक असणाऱ्या ज्या काही राशी ज्या आहेत तर त्या राशींचं मोजमाप करताना एकच एकक जर आपण त्या ठिकाणी वापरलं तर ते वापरता येईल का, अशा प्रकारचा असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. तर आता पुढे की एव्हरीडे अफेअर वी मेजर मेनी डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे दैनंदिन असणारा जे काही व्यवहार जो आहे तर त्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वेगवेगळ्या अशा प्रकारचे असणारे काही फिजिकल क्वांटिटी जे आहेत, भौतिक राशी ज्या आहेत तर त्या भौतिक राशींचं मोजमाप जे आहे तर ते मोजमाप त्या ठिकाणी करताना दिसतो, मेजर त्या ठिकाणी करताना दिसतो. ॲज दीज फिजिकल क्वांटिटीज आर डिफरंट फ्रॉम इच अदर ए स्पेसिफिक युनिट इज यूज टू मेजर इच क्वांटिटीज. आणि म्हणून सर्वसाधारणपणे या ज्या काही भौतिक असणाऱ्या ज्या काही राशी ज्या आहेत तर त्या राशी एकमेकांपासून त्या ठिकाणी डिफरंट आहेत, भिन्न आहेत. आणि भिन्न असल्यामुळं प्रत्येक असणारे जे काही क्वांटिटी जे आहेत तर त्या क्वांटिटीचं मेजर करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी विशिष्ट अशा प्रकारचं असणारं जे काही युनिट जे आहेत तर त्या युनिटचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करावा लागतो. देअरफॉर डिफरंट युनिट्स आर यूज्ड व्हाईल मेजरिंग डिफरंट क्वांटिटीज. आणि म्हणून सर्वसाधारणपणे ह्या ज्या काही वेगवेगळ्या असणाऱ्या ज्या काही राशी ज्या आहेत तर त्या राशींचं मोजमाप करण्यासाठी आपल्याला निरनिराळी असणारे जे काही एकक जे आहेत तर त्या एककांचा काय करावा लागतो, आपल्याला त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करावा लागतो. त्याच्यानंतर पुढे पाहता काय सांगितले, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, काय दिलेले, आवर बॉडी हॅज वेट बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. आपल्याला पृथ्वीचं असणारं जे काही गुरुत्वबल जे आहे तर त्या गुरुत्वबलामुळे काय असतंय तर वेट असते, म्हणजे त्या ठिकाणी वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी असते. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून बिंग लेस आवर वेट विल टर्न आउट टू बी लेस देअर. तर चंद्र जो आहे तर त्या चंद्राचा असणारा जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे तर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होताना दिसते तर त्या ठिकाणी चंद्रावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ठिकाणी कमी असतं. आणि म्हणून चंद्र जो आहे तर त्या चंद्रावर आपलं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन पृथ्वीपेक्षा कसं भरणार आहे तर त्या ठिकाणी कमी भरतं. आवर मास हाऊ एव्हर इज द सेम ॲट बोथ द प्लेस. असं जरी असलं तर आपलं असणारं जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान मात्र त्या ठिकाणी चंद्र असेल किंवा पृथ्वी असेल तर या दोन्ही ठिकाणी काय करताना दिसते आपल्याला त्या ठिकाणी ते सारखंच त्या ठिकाणी भरताना त्या ठिकाणी दिसतं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय की ट्राय धिस स्टँडर्डाइज मेजरमेंट, म्हणजे प्रमाणित अशा प्रकारचं मापन त्या ठिकाणी पाहिजे. आता काय सांगितले, टेक ए बॉल ऑफ स्ट्रिंग, म्हणजे एक ठिकाणी सुतळी जी आहे तर त्या सुतळीचा गुंडा जो आहे तर तो गुंडा त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा. लेट वन स्टुडंट फ्रॉम द क्लास मेजर 4 हँड स्पॅन ऑफ द स्ट्रिंग अँड कट इट देअर. मग आता वर्गामधीलच एका विद्यार्थ्याने काय करायचंय, 4 हात, या ठिकाणी काय सांगितले आपल्याला सर्वसाधारण 4 हँड स्पॅन. आता एक हात, माझे हात जे आहे तर ते हात तुम्हाला काही या ठिकाणी आकृतीमध्ये दिसत नाही, परंतु हात आपण असे या ठिकाणी जर ताणले, सरळ जर त्या ठिकाणी जर ताणले तर त्याला एक हात त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि म्हणून वर्गामधील एका विद्यार्थ्याचे 4 हात सुतळी जी आहे तर ती सुतळी मोजून त्या ठिकाणी तिथे कापायला त्या ठिकाणी लावायची. लेट
each of the other student in the class cut 4 hand span of the strings to. त्याच्यानंतर आता इतर विद्यार्थी जे आहेत तर ते इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा अशाच प्रकारे 4-4 हात सुतळी जी आहे तर ती सुतळी त्या ठिकाणी त्या सुतळीचा असणार तर काही गुंडा जो आहे तर त्या गुंड्यामधून त्या ठिकाणी कापायची. नाऊ होल्ड ऑल द पीसेस टुगेदर बाय वन एंड. त्याच्यानंतर काय करायचं, सर्वांनी कापलेले जे काही सुतळीचे असताना जे काही तुकडे जे आहेत तर ते तुकडे बरोबर एकाच लांबीचे त्या ठिकाणी या ठिकाणी काय सांगितले, आता सर्व तुकडे जे आहेत तर ते सर्व तुकडे त्या ठिकाणी एकत्र जोडावे आणि त्याचा असताना जे काही एक टोक जे आहे तर एक टोक काय करायचे, हातामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पकडायचे. त्याच्यानंतर पुढे नाऊ होल्ड ऑल पीसेस टुगेदर बाय वन एंड आर दे ऑल ऑफ द सेम लेंथ. मग आता अशा प्रकारचे सर्व असताना जे काही तुकडे जे आहेत तर ते तुकडे बरोबर एकाच लांबीचे ते भरतात का हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. तर आपल्याला काय आढळतं तर आपल्या असं लक्षात येतं नसते की लांबी जी आहे तर ती लांबी सर्व तुकड्यांची सारखी त्या ठिकाणी आपल्याला भरताना त्या ठिकाणी दिसत नाही. आता का दिसत नाही ते आपल्याला पुढे त्या ठिकाणी पाहिजे. पहा पुढे नाऊ मेजर द लेंथ ऑफ द बेंच बाय मीन्स ऑफ द स्पॅन ऑफ युअर हँड. आता काय करायचंय, वर्गामध्ये असणारा जो काही कोणताही एका जो काही बाग जो आहे तर त्या बाकाची बेंचची असणारी जी काही लांबी जी आहे तर ती लांबी तुम्ही स्वतः आणि तुमचे मित्र मिळून प्रत्येकाची असणारी जी काही स्पॅन जो आहे काय सांगितले, स्पॅन ऑफ हँड ज्याला आपण वीत त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, तर या वीतीच्या साह्याने किती त्या ठिकाणी बेंचची लांबी त्या ठिकाणी भरते तर त्या ठिकाणी ते प्रत्येकाने त्या ठिकाणी मोजायचे. पुढे आस्क युअर फ्रेंड्स टू डू द सेम. आपल्याला मित्राला सुद्धा त्या ठिकाणी ती मोजायला त्या ठिकाणी सांगायची. डीड इच ऑफ युअर ऑब्टेन द सेम मेजर फॉर दॅट बेंच. मग आता प्रत्येकाची असणारी जी काही लांबी जी आहेत किंवा वितेची असणारी जी काही संख्या जी आहे तर ती संख्या सर्वांसाठीच त्या ठिकाणी सारखी येते का. व्हॉट कुड बी द रिझन. आता पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारलाय की प्रत्येकाने मोजलेली जी काही लांबी जी आहे तर ती लांबी त्या ठिकाणी एक सारखी आली का, तर ती येणार नाही. कारण प्रत्येकाचं असणारे जे काही वीत जे आहेत, हाताचं जे काही दाखवते मी त्याला त्या ठिकाणी वीत म्हटलं जातं, तर त्या वीतेची लांबी सर्वांची त्या ठिकाणी सारखी नसणार आहे आणि म्हणून बेंचची असणारी जी काही लांबी जी आहे तर ती लांबी सर्वांची त्या ठिकाणी सारखी येताना त्या ठिकाणी दिसत नाही. पुढे स्टँडर्डाइज मेजर्स आर रिक्वायर्ड फॉर मेजरिंग थिंग्स. आणि म्हणून सर्वसाधारणपणे मापनासाठी प्रमाणित अशा प्रकारचे असणारे जे काही माप जे आहे तर त्या मापाची त्या ठिकाणी आवश्यकता जी आहे तर ती आवश्यकता त्या ठिकाणी असते. पुढे सच मेजर्स आर कॉल्ड स्टँडर्ड युनिट. आणि अशा प्रकारची असणारे जे काही प्रमाणित असणारे जे काही मापन जे आहेत तर त्या मापनालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले की त्या ठिकाणी स्टँडर्ड युनिट्स म्हणजे प्रमाणित अशा प्रकारची असणारी जी काही एकक जे आहेत तर ती एकक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. फॉर एक्झाम्पल द मीटर, in short it is denoted by small m, is the specified unit for measuring the length. म्हणजे आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की अचूक मापन जे आहे तर ते अचूक मापन करताना निरनिराळी अशा प्रकारची राशीचं मापन त्या ठिकाणी करावं लागतं. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की असणारी जी काही लेंथ जी आहे तर त्या लेंथ आपल्याला त्या ठिकाणी मेजर करायची, मोजायची आणि ती मोजण्यासाठी सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला विशिष्ट अशा प्रकारचा असणारा जे काही एकक जे आहे तर त्या एककाचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करावा लागतो. ए सर्टन डिस्टन्स हॅज बीन ॲक्सेप्टेड ॲज द स्टँडर्ड फॉर 1.0 मीटर. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की कोणती असणारी जे काही राशी जी आहे तर त्या राशीचं मोजमाप त्या राशीसाठी सुनिश्चित केलेलं जे काही एकक जे आहे तर त्या एककामध्ये आपण त्या ठिकाणी मोजताना दिसतो. सपोज आता काय काय म्हटलेले, ए सर्टन डिस्टन्स हॅज बीन ॲक्सेप्टेड ॲज द स्टँडर्ड फॉर 1.0 मीटर. म्हणजे विशिष्ट अशा प्रकारचं असणारं जे काही अंतर जे आहे तर ते अंतर मोजण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी 1 मीटरचं असणारं जे काही माप जे आहे तर ते माप त्या ठिकाणी दिलेले. व्हाय इज देअर ए नीड फॉर ए सच ए स्टँडर्ड युनिट. म्हणून अशा प्रकारचं असणारं जे काही माप जे आहे तर त्या मापाची असणारी जी काही आवश्यकता जी आहे तर ती आवश्यकता का बरे त्या ठिकाणी आहे हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले. पहा की पुढे आपल्याला दिलेले की सपोज द स्पॅन ऑफ द हँड इज ॲक्सेप्टेड ॲज द युनिट फॉर द लेंथ
सर्वसाधारणपणे या ठिकाणी लांबी जी आहे तर ती लांबी मोजण्यासाठी आपण काय केलेलं आहे की सर्वसाधारणपणे हात ताणलेला जो काय हात जे आहे तर त्या हाताचा असणारे जे काही एकक जे आहे तर ते एकक जर आपण त्या ठिकाणी जर मानलं तर काय होताना दिसते पहा की सर्वसाधारणपणे काय होताना दिसते विथ धिस युनिट वी कॅन मेजर द लेंथ ऑफ द क्लोथ ॲज द 2 हँड स्पॅन 3 हँड स्पॅन अँड सो ऑन. आणि म्हणून सर्वसाधारणपणे ही जे काय हात ताणलेला हात हे जे काही एकक जर आपण त्या ठिकाणी जर वापरलं तर या एककाचा वापर करून 2 हात 3 हात अशा प्रकारे असणारे जे काही कापड जे आहे तर ते कापड आपल्याला त्या ठिकाणी मोजता येईल. पण ते मोजता आलं तर पुढे काय होता नसते पहा हाऊएव्हर द लेंथ ऑफ द क्लोथ मेजर्ड बाय इच वन ऑफ अस विल कम आउट टू बी द डिफरंट. असं जर आपण त्या ठिकाणी हाताच्या साहाय्याने जरी मोजलं तर प्रत्येकाने मोजलेलं जे काही कापड जे आहे तर त्या कापडाची असणारी जे काही लांबी जी आहे तर ती लांबी त्या ठिकाणी वेगवेगळी येईल. आणि दॅट इज व्हाय ए हँड स्पॅन कॅनॉट बी स्टँडर्ड युनिट फॉर द मेजरिंग द लेंथ. आणि म्हणून सर्वसाधारणपणे लांबी मोजण्यासाठी हात जे आहे तर ते हात त्या ठिकाणी प्रमाणित एकक त्या ठिकाणी होऊ शकत नाही. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.